आहात तुम्ही सगळे? सगळे ठीकच असतील. मी स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर बघा आता वेकेशन चालू असल्यामुळे तर सगळं निवांतच आहे. चला नाश्ता झाला, आमचा नाश्ता झाला, सगळे छोटे मोठे कामं पण झाले आणि मग नंतर आली मी इथं वरण भात आणि भेंडीची भाजी करायला. भेंडी एकदम 2-3 दिवसापासून आणून ठेवली होती. भेंडी मी उभी चिरून घेते आणि त्याच्यानंतर तिला भाजून घेते, म्हणजे तेल आणि हळद टाकून. त्याच्यामध्येच ती जरा म्हणजे 50% तर तेव्हाच शिजून जाते. त्याच्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो टाकून त्याला फ्राय करून घेते आणि मग कांदा लसूण मसाला टाकते. कांदा लसूण मसाल्याची तर टेस्ट खूप छान येते आणि भेंडी पण खूप छान होते. आणि भेंडी अशी चिकट वगैरे होत नाही, कारण की अगोदर भाजून घेतल्यामुळे. तर मग भाजून घेते आणि मग कांदा टोमॅटो आणि कांदा लसूण मसाला टाकला की भेंडी, मग थोडंसं चिकन मसाला आणि गरम मसाला पण टाकते. खूप छान टेस्ट येते भेंडीला. आणि मग भेंडी झाल्यानंतर ना म्हणजे फोडणी दिल्यानंतर 5 मिनटातच अगदी भेंडी होऊन जाते. मस्त छान दिसत होती बघा. आणि मग नंतर वरणाला फोडणी देते. डाळ भातच बनवला होता आज. वरण फोडणी देऊन मग इथं भात आणि मग चपाती पण करायला घेते. असं काही निवांत जेवण चाललं होतं आमचं, म्हणजे निवांत सगळ्या गोष्टी चालल्या, कारण की वेकेशन हे काही घाई नाही, काही नाही. किती पण वाजता जेव्हा काही असंच चाललं होतं सगळं. तर चपाती बिपाती करून घेते. चपाती करून घेतल्यानंतर जेवून ना जे काही आपले कामं असतात ना, त्याचा कंटाळा तर येतो जेवल्यानंतर, पण कंटाळा करून काही फायदा नाही, कारण की ते पण आपल्यालाच करायचं आहे. जरी नंतर केलं तरी आपणच करणार आहे आणि जरी आता केलं तरी आपणच करणार आहे. मग ही सवय एक लावूनच घेतलेली की जेवण झाल्यानंतर ना ते आपली कामं आपण करूनच घेतलेली पाहिजे, कारण की मग नंतर ना परत नंतर उठल्यानंतर पण ते बघून पण कंटाळा येतो की बापरे किती पसारा आहे घरामध्ये, किचनमध्ये. आणि किचनमध्ये पसारा असला तर मग पूर्ण मूडच ऑफ होऊन जातं. म्हणून मग करूनच घेते मी जेवल्यानंतर सगळं. तसं बघा भांडी बिंडे घासून घेते, गॅस बीस सगळं धुवून घेते. ते काही मग परत संध्याकाळी स्वयंपाक करताना ते घाण होणारच आहे, पण तरी पण स्वच्छ धुवूनच घेते मी सगळं. स्वच्छ करूनच घेते, कारण की मग तरी पण ना आपली चिकट वगैरे कुठं राहत नाही आणि मग कॉक्रोच हे असं काही होत नाही घरामध्ये. त्याच्यामुळे मग घासून घेते. स्टीलची शेगडी असल्याकारणाने किती वेळा पण घासा, त्याला काही होत नाही. सगळं भांडे बिंडे घासून घेतल्यानंतर किचन वाटा वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून घेते. आणि आज तर काय पाऊस पडला नाही. आज तर खूप गरम होत होतं, म्हणून केसांची हालत अशी आहे की वर बांधून घेतले, कारण की गरम खूप होत होतं. आज थोडा पण पाऊस नाही पडला, सकाळी पण नाही आणि दुपारी पण नाही. काल तरी जरा पाऊस पडला होता तर गार वाटत होतं. एवढी सगळी भांडी होती बघा. असं वाटते की खूप पाहुणे आल्यासारखं, पण नाही, रोज एवढीच भांडी पडतात. तर चला इथेच माझा व्हिडिओ संपवते.